नमस्ते मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण शिमला मिर्च आणि बटाट्याची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत। टिफिनसाठी पण ही झटपट तयार होते आणि एकदम स्वादिष्ट बनते। मी कढई घेतलेली आहे, त्यातनं 1 चम्मच मी तेल गरम करून घेतलेलं आहे। आता तेल गरम झालेलं आहे, मी जिरं टाकलेलं आहे 1 चम्मच आणि जिरं तडतडल्यानंतर मोहरी टाकायची आहे। या पद्धतीने तुम्ही भाजी बनवाल ना, खूपच छान आणि स्वादिष्ट अशी भाजी तयार होते। आता मी आलं लसणाची पेस्ट टाकून घेतलेली आहे, तेलामध्येच टाकायची आणि परतवून घ्यायचं। अशा प्रकारे तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करा, खूप छान भाजी तयार होते। शिमला मिर्च 2 चिरून घेतलेले आहे, कांदे आणि बटाटा मी सालं काढून हे चिरून घेतलेलं आहे। आता हे सगळं आपल्याला एकत्र परतून घ्यायचं आहे तेलामध्ये, छान परतून घ्यायचं व्यवस्थित आणि त्यानंतर मग हे शिजवून घ्यायचं आहे। या पद्धतीने भाजी बनवाल ना तर खूपच छान आणि टिफिनवर न्यायला तशी झटपट तयार होते। आणि हे तेलामध्ये मसाले न टाकताच शिजवायचं आहे आणि परतवून घ्यायचं आहे। 2-3 मिनिटापर्यंत हे शिजवून घ्यायचं आहे झाकून। बघा आता हे छान मी 2-3 मिनटं शिजवून घेतलेलं आहे। आता त्यानंतर आपण बघूया। बघा या पद्धतीने ते छान शिजले की त्यानंतर मग हे अजून परतवून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित आणि 50% शिजलंच असते। त्यानंतर मसाले टाकायचे आहेत, तिखट घेतले 1 चम्मच आणि हे जिरा पावडर, गरम मसाला, धने पावडर आणि हळद हे मसाले टाकून घ्यायचे। बेसिकच मसाले टाकतात आणि छान हे मसाले परतवून घ्यायचे आहे आपल्याला या मिश्रणामध्ये आणि मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। पूर्ण मिश्रण तयार होऊन जातं। त्यानंतर आपल्याला आता यातनं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। मी छोटा चम्मच आहे तो 2 चम्मच टाकलेला आहे आणि त्यानंतर याला आपल्याला परतून घेऊ। टमाटर टाकत आहे, 1 टमाटर मी चिरून घेतलेला आहे आणि हे सर्व मिश्रण आता परतून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं व्यवस्थित आणि मग याला आपण झाकून 5 मिनिटापर्यंत तरी मंद हीटवर छान शिजवायचं आहे। जशी आपण मंद हीटवर भाजी शिजवतो की नाही, त्यानंतर त्याची चवी एकदम छान भन्नाट टेस्टी बनते आणि खूप स्वादिष्ट लागते। बघा आता आपली भाजी रेडी झालेली आहे। मी आता कोथिंबीर टाकून घेते आणि सर्व करण्याच्या प्रोसेसकडे वळूया। बघा भाजी तयार झालेली आहे। बघा गरमागरम बटाट्या आणि शिमला मिरची भाजी तयार झालेली आहे। कशी वाटली तुम्हाला माझी पद्धत? नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट्स करून कळवा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत। धन्यवाद।